चांभारवाडी जनार्दन नगर येथे भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. चांभारवाडी जनार्दन नगर, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर. भवप विकास महाराज पाटील यांच्या भव्य मार्गदर्शनात समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ चांभारवाडी जनार्दन नगर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान मौलिक ज्ञानेश्वर महाराज श्री तुकाराम महाराज प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहू निवासी संत सम्राट जगद्गुरु श्री संत तुकोबारा यांचा 4 चरणाचा आणि संतांचा महत्व, संतांचं संतत्व आणि संतांचं रहस्य प्रतिपादन करणारा अभंग आहे. विडाला विडाला जगद्गुरु तुकोबरा या अभंगाद्वारे संतांचं त्या ठिकाणी रहस्य प्रकट करतात. संतांना संतत्व जे प्राप्त होतं आणि संतत्व प्राप्त झाल्याच्या नंतर त्यांच्या ठिकाणी काय अवस्था असते ती संतांची अवस्था या अभंगातून तुकोबरा व्यक्त करतात. पवित्र सोवळी टोटल कमी करा. पवित्र सोवळी एक तेच भूमंडळी महाराज म्हणतात. या संपूर्ण भूमंडळामध्ये संतांच्या एवढी पवित्र आणि सोवळी दुसरी कुठली वस्तू नाही. याच्याकरता तुकोबराय चकारानं त्या ठिकाणी व्यक्त करतात. बाबांनो, एक तीच भूमंडळी, भूमंडळामध्ये संतांच्या एवढी पवित्र वस्तू आणि सोवळी अशा प्रकारची वस्तू दुसरी नाही. पुढे बोलत असताना जगद्गुरु तुकोबराय गोड वर्णन करतात. त्यांच्या आवडीचा विषय हा देव झालेला असतो आणि अखंडित प्रेम, अखंडित भाव हा संतांचा देवावरती असतो. अखंडित प्रेम भाव ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेम भाव. पुढे तुकोबराय बोलत असताना म्हणतात की संतांचे एवढे भाग्यवंत वस्तू दुसरी कुठली नाही. संत हे भाग्यवंत आहे आणि संतांनाच भाग्यवंत हा अशा प्रकारचा शब्द शोभतो, ती पदवी शोभते. तीच भाग्यवंते सरते पुरते धनवित्ते. श्रीमंत असतात संत, संत धनवान असतात. आणि सज्जना हो, अशा संतांची सेवा जर आपण आपल्या जीवनामध्ये केली तर खऱ्या अर्थानं ती सेवा भगवंताला प्राप्त होते. अशा आशयाचा तुकोबरायांचा अभंग आहे. विडाला विडाला चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार अत्यंत गरजेचा आहे. तो म्हणजे असा, सालाबाद प्रमाणे याही वर्षी समस्त ग्रामस्थ मंडळी चांभारवाडी जनार्दन नगर सर्वांच्या गावकऱ्यांच्या तन मन धनाच्या सहकार्यानं आणि सप्ताह कमिटी असेल, तरुण मंडळ असेल, विशेषतः आमचे रावते अण्णा असतील, त्याचप्रमाणे त्यांची सर्व सहकारी मंडळी असतील आणि या सर्वांच्या तन मन धनाच्या सहकार्यानं आमचे असणारे परमस्नेही परममित्र कुशल अशा प्रकारचं नियोजन ज्यांनी केलं आणि आपल्या या सप्ताहासाठी मोठमोठी दिग्गज गुणवान दिग्गज कीर्तनकारांची उपस्थिती ज्यांनी या ठिकाणी लावली आणि सुंदर अशा प्रकारचं मार्गदर्शन ज्यांनी केलं ते असणारे माझे परममित्र हरिभक्तपरायण विकासदादा पाटील यांची उपस्थिती आणि त्यांचं मोलाचं मार्गदर्शन आपणा सर्वांना आहे. त्याचप्रमाणे हा सप्ताह यशस्वी होण्यासाठी संपूर्ण ग्रामस्थांचं खूप मोठं योगदान आहे, उपस्थिती आहे आणि त्या उपस्थितीमध्ये श्रोतू सज्जनांच्या पुरुष वर्ग असेल, महिला मंडळी असेल, तरुण मंडळ असेल, अगदी सर्वांच्या अथक अशा प्रकारच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण असणारा नाम सप्ताह इथपर्यंत पोहोचलेला आहे. यामध्ये आज सुंदर अशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे. ज्यांच्या उपस्थितीनं, ज्यांच्या मृदंगानं आणि ज्यांच्या कलेनं या ठिकाणी आपणा सर्वांना भुरळ पडलेली आहे. अर्थात सज्जनाहो, सांगेन तुम्हाला मृदंग वाजवणं ही सोपी गोष्ट नाही आणि त्याच्याकरता खूप अशा प्रकारचे खडतर परिश्रम करावे लागतात. महाराष्ट्रभर ज्या भावंडांचं नाव गाजतंय, मृदंग म्हटलं की हा पठाडे परिवार मृदंग क्षेत्रामध्ये अगदी अग्रगण्य झालेला आहे. तुम्ही जर यूट्यूबवरती पठाडे बंधू नाव सर्च केलं तर तुम्हाला भरत महाराज आणि शत्रुघ्न महाराज हेच दोघं दिसतील. बघा, महाराष्ट्र ज्यांनी गाजवला आणि ते आज शत्रुघ्न महाराज पठाडे आपल्या समोर मृदंग वाजवण्यासाठी उपस्थित आहे. महाराजांच्या अगदी टाळ्यांच्या गजरामध्ये महाराजांचं त्या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करायचं. सज्जनाहो, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य आणि गोळ ज्यांचा आवाज आहे, सुमधुर ज्यांचं गाणं आहे,
हरिभक्तपरायण माझे परममित्र ऋषिकेशजी महाराज वाल्हेकर महाराजांची गेली 4 दिवसापासून या ठिकाणी उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे माझे परममित्र महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य आणि एक नवोदित अशा प्रकारचे गुणवान हरिभक्तपरायण आमचे कृष्णाजी महाराज मते महाराजांनाही खूप खूप धन्यवाद. टाळ्या वाजवायच्या तुम्हाला तर अगदी जोरात वाजवा. कारण काय आहे माहिती का, गाणारे गाऊन गरम होणार. काय 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 गाणारे गाऊन गरम होणार, वाजवणारे वाजून गरम होणार. तुम्ही कवर गार राहता. आता पाऊस पडायला लागलाय हा, म्हणून झोप येऊ नये असं वाटत असेल तर टाळ्या वाजत जा. आणि टाळ्या वाजवण्याचे अनेक फायदे अनेक कीर्तनकारांनी तुम्हाला सांगितले असतील, ते मी सांगून तुमचा वेळ घेणार नाही. म्हणून अगदी गोड अशा प्रकारच्या गुणवानांची या ठिकाणी उपस्थिती आहे आणि सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम आपण या ठिकाणी उपभोगतो आहोत. कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक गुणवानांची या ठिकाणी उपस्थिती आहे. त्यामध्ये माझे परम मित्र असणारे अगदी दासोपंत स्वामींच्या पंडित दासोपंत स्वामींच्या नित्य सेवेत असणारे सोबत असणारे आमचे हरिभक्तपरायण गजानन महाराज यांची उपस्थिती आहे. त्यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. बघा कीर्तनासाठी ज्यांची विशेष अशा प्रकारची उपस्थिती आहे माझे परम मित्र हरिभक्तपरायण शिवचरित्रकार अभिषेकजी महाराज भवर असतील. त्याचप्रमाणे गुरुवर्य सर्व दर्शनाचार्य विठ्ठलजी महाराज शास्त्री चनघटे अण्णांच्या संस्थेतील सर्व साधक मंडळी असतील. त्याचप्रमाणे गावातील आमचे हरिभक्तपरायण आमचे सुधाकरजी महाराज असतील आणि आमचे चोपदार मामा आहेत, विनेकरी बाबा आहेत, आमचे डोमेगावचे बाबा आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा संपूर्ण अशा प्रकारचा सोहळा उपभोगतोय. गोड ज्यांचा आवाज, गोड ज्यांची सिस्टीम आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि ज्यांच्या माध्यमातून आपण हा आवाज ऐकतोय ते माझे परम मित्र आता नवीन अशा प्रकारच्या पिढीमध्ये आणि नवीन साऊंड सिस्टीममध्ये ज्यांचं खूप मोठं नाव गाजतंय असे माऊली साऊंड सिस्टीम ताहेरपूर आमचे शंकरजी महाराज मळके, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे जे या ठिकाणी आपल्या कॅमेऱ्यानं चित्रफित अशा प्रकारचं कीर्तन करतायत असे असणारे आमचे परम मित्र अरविंद दादा असतील, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. सज्जन हो, महिला मंडळींची उपस्थिती भरपूर आहे, पुरुष मंडळींची उपस्थिती सुद्धा भरपूर आहे. फक्त एवढंच आहे की काही पुरुष इकडे बसले, काही पुरुष तिकडे बसले, असं कुठेही बसलेले असताना अगदी जे आत बसले तेही, जे बाहेर बसले ते, जे पाय उकळून बसले ते, जे चपला घालून उभे राहिले ते, जे खिडकीत बसले ते, जे दरवाजात बसले ते, असे सर्वजण अगदी सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. बघा थोड्याच वेळामध्ये मी कीर्तन करील, वेळेच्या पुढे जाणार नाही, अगदी वेळेच्या आत तुम्हाला सोडतो. फक्त सर्वांगाचे कान करा आणि कीर्तन श्रवण अवधानपूर्वक करा. विळाला विरहाला चिंतनाकडे वळण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट मी सांगून जातो बाबांनो. परमार्थ मार्गामध्ये आपण जीवन जगतोय. अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून आपल्याला परमार्थ शिकायचा आहे. तो परमार्थ संतांच्या अभंगातून आपल्याला रोज ऐकायला मिळतो आणि तोच परमार्थ, तेच अध्यात्म संत आपल्याला कशा पद्धतीनं त्या ठिकाणी समजावून सांगतात. अगदी आजचा अभंग सुद्धा अशाच आशयाचा आहे. आपल्या जीवनामध्ये संतांचं महत्व किंवा संतांचं अस्तित्व हे फार महत्वाचं आहे. बघा इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. गाड्या येत राहतील, पाऊस चालूच राहील. आता पान काय म्हटलं तर पाऊस पडणार आहे. फक्त तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, अगदी फ्रेश चेहरे ठेवा. पाऊस पडणारच आहे. आता जोरात पाऊस पडतोय आणि काही काळजी नाही करायची. तुम्ही किती जरी त्याच्याकडे पाहिलं, तो काय थांबणार आहे का? नाही थांबा. हा एवढं होऊ शकतं, आपलं कीर्तन थांबू शकतं लाईट जरी गेली तर. म्हणून अगदी थोड्या वेळामध्ये तुम्हाला चांगलं चिंतन सांगण्याचा मी प्रयत्न करील. बघा संतांचं अस्तित्व आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचं असतं, फार महत्वाचं असतं. परंतु सज्जन हो, ते संत सहजासहजी सामान्य बुद्धीला कळत नाही आणि आमचे संत ते संतत्व सांगण्याचा प्रयत्न करतात. आज जगद्गुरु तुकोबराय संतांची अवस्था व्यक्त करतात. संत हे नेमके कसे आहे बघा. परमार्थ मार्गामध्ये अवस्थेला किंमत आहे. 2 प्रकारच्या गोष्टी आहेत बघा. एक आहे व्यवस्था, दुसरी आहे अवस्था. अवस्था परमार्थात चांगली असावी लागते आणि व्यवस्था ही प्रपंचात चांगली असावी लागते. विडाला विडाला ज्याच्या प्रपंचातली व्यवस्था चांगली असेल, लोक म्हणतात त्याचा प्रपंच कसा आहे, मोठा आहे. व्यवस्था चांगली असली की त्या प्रपंचाला किंमत मिळते. बघा शब्द जरा अवघड जात असतील तर सोपे करून सांगतो. अवस्था ही कधी तयार होते, ज्यावेळेस मनस्थिती चांगली असते. काय 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 अवस्था कधी चांगली होते, ज्यावेळेस मनस्थिती चांगली असते त्यावेळेस अवस्था तयार होते. आणि ज्यावेळेस परिस्थिती चांगली असते ना, त्यावेळेस व्यवस्था चांगली होत असते. बरोबर आहे की नाही? ज्याची परिस्थिती चांगली असेल त्याची व्यवस्था सुद्धा चांगली असते. आणि सज्जनांनो सांगेन मी तुम्हाला, व्यवस्थेला तुमच्या प्रपंचात फार किंमत आहे,
फार किंमत आहे. प्रपंचामध्ये व्यवस्था नसेल तर तो प्रपंच काही कामाचा नाही, बरोबर नाही? व्यवस्था चांगली असलीच पाहिजे. प्रपंच म्हटला की तो नीटनेटका असला पाहिजे. आमचे संत सुद्धा अशा विखुरलेल्या प्रपंचाला महत्व देत नाही. आमचे संत सुद्धा सांगतात प्रपंच करायचा तर चांगला करा, नीटनेटका करा. प्रपंचातली व्यवस्था चांगली असली पाहिजे. लक्षात ठेवा, व्यवस्था चांगली असली, परिस्थिती चांगली असली की त्या प्रपंचाला किंमत मिळते, त्या माणसाला किंमत मिळते. मी सांगतो असं नाही, शास्त्रकार सांगतात यस्यास्ति वित्तम स नरः कुलीनाः. ज्याच्याकडे पैसा आहे, पैसा पैसा कळतो ना, हा पैसा कळत नाही असा माणूस नाही. ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे संपत्ती आहे, अशा माणसाला नको त्या गोष्टी त्या ठिकाणी मिळून जातात. ज्या त्याच्या ठिकाणी नाही त्या गोष्टी पाहिल्या जातात. तो वक्ता जरी नसला तरी त्याला वक्ता म्हटलं जातं. स नरः कुलीनाः, त्याला कुलवान म्हटलं जातं. बघा म्हणतात की नाही लोक, गावातला श्रीमंत माणूस जर असेल तर विनाकारण काही काही माणसं त्याची स्तुती करतात. नाही हो, त्यासारखे माणसं नाही ना. श्रीमंत माणूस असेल तर माणसं विनाकारण त्याची स्तुती करतात. सज्जन हो, परिस्थितीला तुमच्या प्रपंचात फार किंमत आहे. लोक त्याला वक्ता सुद्धा म्हणतात, बोलता काहीच येत नाही. परंतु श्रीमंत माणूस असेल, पैसा भरपूर असेल, कांचन असेल, सोनं असेल तर त्या व्यक्तीला वक्ता सुद्धा म्हटलं जातं, पण बोलता येत नाही. बघा एक दृष्टांत सांगितला होतो, 26 जानेवारीचं भाषण. आता 15 ऑगस्ट आलं, बरोबर नाही? स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. आपण ठरवू 15 ऑगस्टचं भाषण शाळेमध्ये विद्यार्थी समोर बसलेले आहे. अगदी सुंदर रागा विद्यार्थ्यांनी केलेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये गावातल्या श्रीमंत माणसाला माईक दिला बोलण्यासाठी. कशासाठी? बोलण्यासाठी. आता पैसा जरी किती असला, बरं का शत्रुघ्न महाराज, किती जरी पैसा असला तर कला ही पैशानं विकत घेता येत नसते. पैसा देऊन तुम्हाला सुंदर मृदंग खरेदी करता येईल, पण बोल नाही वाजवता येईल का? पैसा देऊन बोल नाही विकत घेता येईल. पैसा देऊन तुम्हाला सुंदर अशा प्रकारची हार्मोनियम खरेदी करता येईल, परंतु गाणं खरेदी करता येत नाही. गाणं खरेदी करता येत नाही. पैसा असेल, श्रीमंत तुम्ही व्हाल, परंतु पैसा आहे म्हणजे तुम्हाला बोलता येईल असं सांगता येत नाही ना. अहो हे बोलणं फार अवघड आहे. मोठे मोठे कापतात तिथं. बोलायचं म्हटलं सोपी गोष्ट नाही. साधी आरती ओवाळायची असते. काय 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 आरती ओवाळायची असते सत्यनारायणापुरती फक्त. एवढ्यापुरती जरी आरती हातात धरली तर एका टायमाला आरती बंद पडते, ओवाळायची बंद पडते, नाही तर मनाची बंद पडते. दोन्ही चालू असली तर घंटी बंद पडते, आणि हे तिन्ही चालू होस तर आरती संपती. अशी आपली परिस्थिती सज्जन हो. आपल्याला पैसा आहे म्हणजे सगळं काही करता येत नसतं. तसं त्या श्रीमंत माणसाला माईक दिला बोलण्यासाठी, आणि त्यानं माईक हातात घेतला आणि 26 जानेवारी त्या 15 ऑगस्टचं भाषण त्या श्रीमंत माणसानं करायला सुरुवात केली. बघा मुलांनो, काय आपला आजचा हा 15 ऑगस्टचा दिवस आहे. बघा आजच्या दिवशी किती सुंदर सुंदर कपडे घालून मुलं रांगा करून बसले. काय 15 ऑगस्ट? अहो आजचा दिवस म्हणजे खूप छान दिवस. आजचा दिवस म्हणजे अगदी काळ्या दगडावरती लिहून ठेवा असा दिवस. आजचा दिवस म्हणजे अगदी सोनेरी दिवस. बघा आजचा 15 ऑगस्टचा दिवस फार महत्वाचा आहे. असं वाटतं हा 15 ऑगस्ट आपल्या शाळेमध्ये रोज साजरा व्हावा. कधी? रोज साजरा व्हावा. सज्जन हो, पैसा आहे म्हणजे त्याला बोलताच येईल असं नाही, परंतु लोक त्याला वक्ता सुद्धा म्हणतात. स एव वक्ता सच पंडिता. त्याला पंडित सुद्धा म्हटलं जातं ज्याची परिस्थिती चांगली. काय सांगतोय तुम्हाला मी? ज्याची परिस्थिती चांगली आहे त्याला पंडित सुद्धा म्हटलं जातं. हो. आणि सज्जन हो, अगदी हे परिस्थिती तुमच्या प्रपंचात कामी येऊ शकते. प्रपंचात तुमच्या परिस्थितीनं मोठे पण तुमचं ठरवू शकतं, परंतु परमार्थ मार्गामध्ये कशाला किंमत असेल तर ती मनस्थितीला आहे, ती अवस्थेला आहे. मनस्थिती छान असेल तर तो परमार्थ चांगला असतो. आणि याच्या पलीकडे तुम्हाला मी चिंतनाची गोष्ट सांगून जाईल. बाबांनो, कितीही मनस्थिती चांगली असू द्या आणि कितीही परिस्थिती चांगली असू द्या, या परिस्थितीमध्ये बदल होण्यासाठी वेळ लागत नाही. ही उच्च प्रकारचा महात्मा असू द्या, त्याही महात्म्याचं एखाद्या वेळेला पतन होऊ शकतं. आणि कितीही उच्च प्रकारची त्या ठिकाणी अवस्था असू द्या, व्यवस्था असू द्या, कितीही चांगली परिस्थिती असू द्या, ती ढासळायला वेळ लागत नाही. विराला विराला वेळ बदलायला त्या ठिकाणी का लागत नाही. परिस्थिती बदलू शकते. बघा आजचा जो दिवस आहे तो उद्या उगेल असं काही सांगता येत नाही. आजची जी वेळ आहे ती उद्या असेल असं काही सांगता येत नाही. आज ज्याच्या जीवनामध्ये दुःख आहे उद्या सुखही येऊ शकतं. उद्या ज्याच्या जीवनामध्ये दुःख आहे परवा सुख येऊ शकतं. असं हे बदलतं जीवन आहे. परिस्थिती कधी टिकत नसते.
मनस्थिती ही टिकत नसते. बघा एक दुआ आहे कबीर महाराजांचा. माली आवत देख कर कलिया करे पुकार, फूली फूली तो चली गई कल हमारी बार कबीरा, कल हमारी बार. कधीतरी आपली सुद्धा वेळ येणार आहे. टाइम टाइम प्रत्येकाचा येतो, वेळ ही प्रत्येकाची येते. बघा परिस्थिती बदलते, परिस्थिती बदलते तशी मनस्थिती सुद्धा बदलते. कधी बदलते सांगतो तुम्हाला. भजन करा. विडाला मनस्थिती सुद्धा बदलते आणि परिस्थिती सुद्धा बदलते. त्याला कारण दोन अशा प्रकारच्या संगती आहे. परिस्थिती त्या ठिकाणी कितीही चांगल्या प्रकारची असू द्या, जिथल्या तिथं अगदी घर गाडी बंगला वगैरे सर्व काही ठीक आहे, पण अशा मुलाच्या जीवनामध्ये जर विसंगती झाली तर त्याची सर्व परिस्थिती पाण्यात जाते, त्याची सर्व परिस्थिती मातीमोल होते. त्याच्या प्रपंचामध्ये विसंगती होता कामा नये. ज्याची परिस्थिती चांगली आहे त्याच्या जीवनात विसंगती कधी होऊ नये, आणि ज्याची मनस्थिती चांगली आहे अशा महात्म्याच्या, अशा साधकाच्या किंवा अशा सज्जनाच्या जीवनामध्ये कुसंगती होता कामा नये. विडाला विसंगती जर प्रपंचामध्ये झाली तर कितीही मोठा प्रपंच असू द्या अण्णा, कितीही श्रीमंत माणूस असू द्या, त्याच्या जीवनात जर विसंगती झाली तर तो प्रपंच मातीमोल होतो. असे अनेक उदाहरणं आपल्या गावातही असतील आणि आपण अनुभवले सुद्धा असतील. कितीही पैसा असू द्या, गडगंज श्रीमंत माणूस असू द्या, पण जर कधी विसंगती झाली ती निश्चितच त्याची परिस्थिती ढासळली जाते. विसंगती कशाला म्हणावी सांगतो मी तुम्हाला. प्रपंचामध्ये परस्परामध्ये दुविधा निर्माण होणं याला विसंगती म्हणायची. प्रपंचामध्ये भावा बहिणीमध्ये त्या ठिकाणी वाद निर्माण होणं याला विसंगती म्हणायची. प्रपंचामध्ये पती पत्नीमध्ये वाद निर्माण होणं याला विसंगती म्हणायची. आणि होतं की नाही असं? होतं की नाही असं? होतं. त्याच्यासाठी प्रसिद्ध उदाहरण आहे. तुकोबराय सांगतात, कानडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एका नये. दृष्टांत सांगून तुमचा वेळ घेणार नाही. बघा तुकोबराय म्हणतात, कर्नाटकाच्या मुलीनं महाराष्ट्रातला मुलगा केला. प्रॉब्लेम कशाचा आला? कशाचा? भाषेचा प्रॉब्लेम आला. साधी सोपी गोष्ट असते. पश्चिम महाराष्ट्रातला कीर्तनकार जर विदर्भात कीर्तन करायला गेला तर लवकर कीर्तन संपत नाही, लवकर कीर्तन समजत नाही. समजतं का? नाही समजत. कोले मले करणाऱ्या लोकांना ती कीर्तन नाही समजत. आणि यानं थेट कुठली बायको केली? कर्नाटकातली बायको केली. होईल का प्रपंचकडेला तो? नाही. अहो कितीही चांगली परिस्थिती असू द्या, पत्नी जर अनुकूल मिळाली नाही, विसंगती जर झाली तर त्याचा प्रपंच ढासळला जातो, त्याची परिस्थिती खालवली जाते. असं होतंय आणि सरासरी असंच होतं. बघा पती पत्नीमध्ये जर वाद निर्माण झाले आणि होतच, माणूस काय करतो माहितीये का? माणूस अगदी सगळं जुळून आणण्याचा प्रयत्न करतो पण जुळत नाही ना, जुळत नाही. बघा अनुकूल अशी पत्नी कधीच मिळत नसते. एका माणसानं ठरवलं, एका मुलानं ठरवलं मला बायको करायची तर शिकलेलीच करायची. कशी करायची? कशी करायची? शिकलेली करायची. आता कोणाला करावं वाटत नाही? प्रत्येकाला शिकलेली आडणी कोणाला राहावं वाटत? प्रत्येकाला वाटतं मला पत्नी कशी मिळावी? शिकलेली मिळावी, शिकलेली. परंतु झालं लग्न बी योगायोगानं, शिकलेली मिळाली बिचाराला. शिकलेली मिळाली, गेलो भेटायला. का रे बाबा लग्न झालं तुझं? कॉंग्रॅच्युलेशन्स. हां पोरांना भेटत नाही, तुला भेटली. आता काय चाललं? ते महाराज अगदी व्यवस्थित जिथलं तिथं, काही काळजी करायचं काम नाही. थोड्या एक महिनाभरानं गेलो आणि बघितलं त्याच्या घरी भांडण चालू होतं. मोकार मारलं बायकोला त्यानं. म्हणलं का रे बाबा आता काय झालं? त्याने काय महाराज शिकलेली बायको, शिकलेली बायको, शिकलेली बायको. स्वयंपाक करायला सांगितलं ये ना, तर येणं आमरसाला फोडणी दिली. काय कामाचं हे शिक्षण? सज्जन आहो एक लक्षात ठेवा, जी योग्य असते तीच योग्यता मुलीची असावी. जर कधी दुविधा झाली, जर कधी विसंगती झाली तर त्या प्रपंचामध्ये फजिती होते. बघा शिकलेली बायको, शिकलेली बायको म्हणजे शिकलेली बायको केली म्हणजे काय तो प्रपंच फार मोठा होतो असं काही नसतं. प्रपंचामध्ये अरे प्रपंच म्हणजे काय असतोय हे मी सांगण्यापेक्षा अगदी थोडा मोठ्याने सांगितलंय. अरे दोन जीवांच्या मधून एका प्रेमाचा लोट जिथं वाहतो त्याला प्रपंच म्हणावा. आणि तसं जर असेल तरच ती परिस्थिती टिकली जाते. विडाला परिस्थिती टिकावी असं जर वाटत असेल तर त्या प्रपंचामध्ये विसंगती कामा नये. आणि मनस्थिती टिकावी असं जर वाटत असेल तर मनस्थितीसाठी सज्जन हो कुसंगती होता कामा नये. कुसंगती जर झाली तर किती चांगला महात्मा असू द्या,
कितीही मोठा उत्तुंग अशा प्रकारचा त्याचा परमार्थ असू द्या, कितीही त्याची मनस्थिती चांगली असू द्या, ती ढासळते महाराज, ढासळते. कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा. एक नाचा संगे हिरा दुमंगलो, एक नाचा संगे हिरा दुमंगलो, कुसंगे नारीला साधू जैसा, कुसंगे नारीला साधू जैसा. ढेकणाच्या संगे साधू मंगला, ढेकणाच्या संगे हिरा दुमंगला, कुसंगे नारीला साधू जैसा, कुसंगे नारीला साधू जैसा. एकनाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा. कुसंग जर त्या साधूच्या जीवनात जरी आला तरी सुद्धा त्या साधूचं पतन व्हायला वेळ लागत. कुसंगती नसावी, कितीही मनस्थिती चांगली असू द्या. बघा तुम्ही वाईट माणसाच्या संगतीत गेलं की माणसाचा दिवस चांगला जात नाही हो, नाही दिवस चांगला जात. सकाळी उठून आंघोळ केली की असं वाटत आता चांगली माणसं भेटावी. कसं चांगले माणसं भेटावे, पण तसं होत नाही, तसं होत नाही. जे भेटू नाही ते सकाळीच येऊन म्हणतं राम राम, काय चाललंय, हा असं असं होतं की नाही. ज्याला पैसे द्यायचे ते सगळीच येऊन उभा राहतं, आणि ज्याच्याकडून घ्यायचे ते दिवसभर बाजारात जर सापडलं तरी सापडत. ही परिस्थिती आहे. सज्जन हो, सांगेन मी तुम्हाला, मनस्थिती ढासळण्यासाठी वेळ लागत नाही. कुसंग करू नका. कुसंग जर आपल्या जीवनामध्ये नसेल तर निश्चितच आपली मनस्थिती ही परमार्थ मार्गात टिकते. विठाला विठाला याच्या पलीकडे आमचे संत सांगतात, करायची ना तुम्हाला ज्याची मनस्थिती चांगली आहे, ज्याची मनस्थिती चांगली आहे त्या परमार्थिकानं, त्या साधकानं त्याच्या जीवनामध्ये सज्जनाची संगती करावी. कोणाची? सज्जनाची संगती करावी. काय होतं सज्जनाच्या संगतीमध्ये? माऊली महावैष्णव ज्ञानोबराय सांगतात, सज्जनाच्या संगतीत जर तुम्ही गेलात तर सज्जनासारखी दृष्टी तुमची होत असते. कशी होते? सज्जनासारखी दृष्टी होते. सज्जन हो, हरी दिसे जनी, हरी दिसे वनी, हरी दिसे आत्मतत्वी, ज्ञान देवा गोडी. संगती सज्जनी हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. विठाला ज्ञानोबराय सांगतात, सज्जनासारखी दृष्टी आपली होत असते. निश्चितच असं असतं बघा, ज्याच्या संगतीत आपण आहोत ना त्याच्यासारखी नजर येते माणसाला, त्याच्यासारखी नजर येते. अगदी तुम्ही बघा कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, महाराज लोकांच्या सोबत जर तुम्ही राहिले, महाराज लोकांच्या सोबत जर तुम्ही राहिले तर तुम्हाला लगेच कळतं कोणता महाराज आहे कोणता महाराज. अगदी होतं का असं? अगदी तुम्ही बघा एखाद्या माणसाच्या सोबत राहून बघा, त्याच्यासारखी दृष्टी प्राप्त होते. तो जसं बघतो तसं बघावं वाटतं आपल्याला, तो जसं चालतो तसं चालावं वाटतं आपल्याला, त्याच्यासारखी नजर प्राप्त होत असते. आणि निश्चितच त्याच्या राहणीमानाचा, त्याच्या वागण्याचा परिणाम आपल्यावरती होत असतो, होत असतो. प्रत्येक ठिकाणी हीच गोष्ट आहे. म्हणून आपल्याला संगती करायची ना तर सज्जनाची करावी. त्याच्या संगतीत गेल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यासारखी दृष्टी प्राप्त होत असते. हो, परंतु सज्जन नेमका कोण? काय आता सज्जन कोणाला म्हणावं लय मोठी पंचायती. प्रत्येकाला वाटतं माझ्यासारखा सज्जन कोणी नाही. महाराज स्टेटस जर चेक केलं तुम्ही, व्हॉट्सअपचे स्टेटस, एखाद्याचा स्टेटस तुम्ही चेक केला ना तर त्याच्यासारखा महात्मा आणि त्याच्यासारखा सज्जन दुसरा वाटतच नाही कोणी, फक्त स्टेटस पुरता. काय अवघड गोष्ट आहे हो. या इंटरनेटनं आणि या व्हॉट्सअपनं माणसं एवढे सज्जन करून टाकले बोलण्यापुरते, बरं का, बोलण्यापुरते. अरे भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, अशा भावना कोण व्यक्त करतं? ज्याचा एक पण मित्र नाही तो स्टेटस ठेवतो असा. आता आता चालू आहे बघ व्हॉट्सअपवरती. मला सांगायचं तात्पर्य काय, सज्जन हो, आपल्याला सज्जन कळत नाही, आपल्याला नाही कळत सज्जन. आपल्या दृष्टीनं सज्जन कळणं शक्य नाही. अरे सज्जन कोणाला म्हणावं, संत कोणाला म्हणावं, साधू कोणाला म्हणावं, सामान्य बुद्धीला झेपणारं नाही. बघा, सामान्य बुद्धीला साधू कळणं शक्य नाही. अरे मोठ्यांचं वाक्य आहे,
एखाद्या वेळेला देवाचं रहस्य, देवाच्या अवताराचं रहस्य, देवाच्या कार्याचं रहस्य संतांच्या श्रीमुखातून, संतांच्या वाङ्मयातून आपल्याला करता येईल, आपल्याला ओळखता येईल, आपल्याला माहीत करता येईल. परंतु संतांचं रहस्य, संतांच्या अवताराचं रहस्य जन्म निघून गेले तरी सुद्धा आपल्याला त्याचा थांग पत्ता लागणं शक्य नाही. विडाला संत आपल्या बुद्धीला कळणं शक्य नाही महाराज. काही काही गोष्टी कळण्याकरता फार अवघड असतात, काही मिळण्याकरता अवघड असतात, काही कळण्याकरता अवघड असतात. तसे संत मिळायलाही अवघड आहे. दृष्टांत सांगून आणि तुमचा वेळ घेणार नाही. दुर्लभम त्रयमे वैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संशय, 3 प्रकारच्या गोष्टी दुर्लभ आहे. त्याच्यामध्ये नरदेह दुर्लभ सांगितला, भगवंताची भेट होण्याची इच्छा होणं हे सुद्धा दुर्लभ सांगितलं, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महापुरुषाची भेट अत्यंत दुर्लभ सांगितली. बघा किती दुर्लभ आहे, किती दुर्लभ आहे, अगदी खूप दुर्लभ आहे. तात मिले पुनि मात मिले, सुनी भ्रात मिले, युवती सुखदाई, राज मिले गजवाज मिले, सब साज मिले मनवांछित पाई, लोक मिले विधि लोक मिले, परलोक मिले वैकुंठ में जाय, सुंदर और सब कुछ मिले, संत समागम दुर्लभ भाई. सगळं मिळेल जे अगोदर बोललो ना मी, ते सगळं थोडं थोडं पुण्य केलं, थोडे प्रयत्न केले तर मिळून जातं. परंतु संतांचा समागम अत्यंत दुर्लभ सांगितला. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. संतांची भेट ही अत्यंत अवघड आहे, अत्यंत अवघड आहे महाराज. आणि भेटले जरी संत तरी कळत नाही ना, नाही कळत. संत कळणं आपल्या बुद्धीला झेपणार नाही महाराज. या भरतृहरी शतकामध्ये राजा भरतृहरी सांगतो, काय काय गोष्टी माणसाला कळत नाही लोक, सांगू तुम्हाला. नृपस्य चित्तम कृपणस्य वित्तम मनोरथाः दुर्जनम मानवानां. काय काय काय, श्रियो चरित्रम पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति कुतो मानवाः. असं वर्णन आलं. नृपस्य चित्तम, नृप म्हणजे राजा, राजाच्या मनात काय चाललं हे सहजासहजी कोणाला कळत नाही, कळत नाही ना कळत. कोणाला माहिती होतं नोटा बंद होतील म्हणून? कोणाला माहित होतं? राजा अचानक माईक समोर आला आणि राजानं सांगितलं, आता उद्यापासून तुमच्या खिशातल्या 500च्या आणि 1000च्या नोटा चालणार नाही. आता कोणाला पूर्व सूचना होती घ्यायची? कोणालाच नव्हती महाराज, कोणालाच नव्हती. राजाच्या मनात काय चाललं हे कोणालाच सांगता येत नाही. नृपस्य चित्तम कृपणस्य वित्तम. कंजूस माणसाकडे किती पैसा आहे सांगता येत कोणाला? कंजूस माणसाचा पैसा, अहो साधी सोपी गोष्ट, त्याच्या बायकोला सुद्धा कळत नाही याच्याकडे किती पैसा आहे म्हणून, नाही कळत महाराज. कंजूस माणूस एवढा हुशार असतो, पैसे द्यायचे ठरले एखाद्याला, खिशात जर 100 रुपये असेल आणि समोरच्याला 20 रुपये द्यायचे असले त्याला, तर तो खिशातून 100 रुपये बाहेर नाही काढत. काय करतो तो? बरोबर खिशामध्ये हात घालणार, त्याच्यातली 20चीच नोट बाहेर काढणार, त्याच्या हातात देणार. आता मध्ये किती उरले सांगता येईल का त्याला? सांगता येईल का? कृपणस्य वित्तम. कंजूस माणसं फार महाराज, किती कंजूस असावं माणसं. अरे एक कंजूस असणारा तीर्थयात्रेला गेला. आता कंजूस काही तीर्थयात्रेला जात नाही, पण गेला बेचारा. तीर्थयात्रेला गेला आणि तिथं गेल्याच्या नंतर बघा, काशीच्या क्षेत्राच्या ठिकाणी काही पंडित लोक असतात बघा, ब्राह्मण. त्यांचं म्हणणं असं असतं की तुम्ही पिंडदान करा, तुम्ही विधी करा. गंगेच्या तीर्थावरती आल्याच्या नंतर तिथं विधी करावा. परंतु ब्राह्मण आपल्याला विधी करा म्हणतो, याचा अर्थ याला तर काहीच सुद्धा फुकट काय करणार नाही ना. या कंजूस माणसाला माहिती, या ब्राह्मणापासून काय करायचं, सावधान राहायचं. बेचारा तो काय करायचा, ते ब्राह्मण पंडित लोक दिसले की बाजूला जायचा. पण कसं तरी त्या पंडितानं, त्या ब्राह्मणानं याला पकडला आणि याला सांगितलं, ओ मामा इधर आइए, इधर आइए. महात्मा जी, गंगाजी से बढ़कर तीर्थ न कोई महान. गंगाजी सारखं, गंगेसारखं पवित्र तीर्थक्षेत्र नाही म्हटले. आणि तुम्ही खुशाल म्हटले, सकाळपासून तुम्ही बाजूबाजूला पळताय म्हटले आम्हा ब्राह्मणाला भेऊन. त्या माणसाला वाटलं आता अवघड झाली गोष्ट. त्याला वाटलं, तो म्हटलं अरे बाबा हे बघ, तू करशील माझ्याकडून अभिषेक करशील म्हटले, पूजा, पण तुला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही म्हटले.
तुला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही म्हटले. आता बघ उशीर झाला आणि आता ती पूजा करण्याची ती विधी करण्याची वेळ सुद्धा नाही. त्याला सांगितलं तसं काही नाही म्हटले. गंगेच्या क्षेत्राच्या ठिकाणी गंगेच्या तीरावरती कुठलाही काळ पुण्यकाळ आहे. हा कुठलाही काळ पुण्यकाळ आहे. परंतु दुपार झाली म्हटले. आता माझं सुद्धा काही साहित्य नाही. आपण एक काम करू, विधी तर करून घ्यायचाच म्हटले. विधी तर करून घ्यायचाच म्हटले. आणि त्यानं केलं सुरू म्हटले. गंगाजी से बडकर तीर्थ न कोई महान. आता तिथे त्याच्याकडे काही चंदन नव्हतं लावण्यासाठी. ब्राह्मणाजवळ काहीच नव्हतं सध्या, कारण उशीर खूप झालेला होता. त्या ब्राह्मणानं काय केलं, गंगेची माती घेतली, रीती घेतली आणि त्याच्या कपाळाला लावली. गंगाजी से बडकर तीर्थ न कोई महान, गंगाजी की मिट्टी तू चंदन करके मान. काय काय, गंगाजी की मिट्टी तू चंदन करके मान. आता असं म्हटल्याच्या नंतर पूजा झाली महाराज. सगळं त्यानं काही विधिवत करून घेतलं आणि मग ब्राह्मण उभा राहिला आणि ब्राह्मणानं सांगितलं, ओ दक्षाणा 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 म्हटल्याच्या नंतर याने इकडे तिकडे पाहिला तर काहीच नाही द्यायला याला. खिशात हात घातला. असतील खिशामध्ये पण कंजूस माणसाची सांगता येत नाही. यानं सांगितलं माझ्याजवळ सध्या काहीच नाही. हा कंजूस फार हुशार होता. त्यानं काय केलं, त्या गंगेच्या तिरी एक असणारी बेंडकी होती, ती बेंडकी हातात घेतली आणि याच्या हातामध्ये ठेवली. म्हणू लागला, गंगाजी से बडकर तीर्थ न कोई महान, गंगाजी की बेंडकी तू गऊ करके मान. विठाला कंजूस माणसाजवळ किती धन आहे हे सांगता येत नाही. कृपणस्य वित्तम मनोरथाहा दुर्जनम मानवानाम. दुर्जन माणसाच्या मनामध्ये काय चाललं हे सांगता येत नाही महाराज. दुर्जन माणूस कधी घात करील, त्याच्या मनात काय चाललं हे सांगता येत नाही. हा श्रीयो चरित्रम, सुंदर स्त्रीचं चरित्र काय आहे हे सहजासहजी कळत नाही. तसं पुरुषस्य भाग्यम, आपल्या भाग्यामध्ये काय आहे हे आपल्याला सांगता येतं का? येतं का सांगता? नाही सांगता येत महाराज, नाही सांगता येत. अरे कीर्तन संपल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये काय होईल हे आपल्याला सांगता येत नाही महाराज. आजपर्यंत ही कपाळावरची रेखा वाचणारा माणूस जन्माला आला नाही महाराज. हे भाग्य कोणाला वाचता येत नसतं. अरे असं म्हणतात, देवो न जानाति कुतो मानवाहा. देवाला सुद्धा वाचता आलं नाही आपल्या जीवनामध्ये काय भाग्य नाही ना, नाही वाचता आलं. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्या परमात्म्याची आहे, तो परमात्मा दशरथाच्या पोटी राम म्हणून जन्माला येतो. अरे ज्याची पावलं सकाळी उठल्याच्या नंतर सिंहासनाच्या दिशेनं चालायला पाहिजे होती, त्याची पावलं वनवासाच्या दिशेनं चालू लागली. त्याला काय माहित नसावं का? त्याला काय माहित नसावं का? माहित नाही महाराज. देवो न जानाति कुतो मानवहा, विधना तेरे लेख किसी की समझना आते हैं, विधना तेरे लेख किसी की समझना आते हैं, जन जन के प्रिय राम लखन सिय वन को जाते हैं, एक राजा के. बघा, देवाला सुद्धा आपला वनवास आहे हे माहित नाही महाराज. देवो न जानाति कुतो मानवा. आपल्याला काय सांगता येईल भाग्य काय? विढाला विढाला. तसं भाग्य कळणं कठीण गोष्ट आहे, तसं संत कळणं सुद्धा कठीण गोष्ट आहे. संत कोणाला कळत नसतात. संत कळून घेण्यासाठी ती अवस्था आधी आपली बनवावी लागतात. ती अवस्था आधी आपली बनावी लागते. तुका म्हणे आगे भावे ते आपण, तुका म्हणे आगे भावे ते आपण, हरित महिमा येल कळो, हरित महिमा येल कळो. तुका म्हणे आगे भावे ते आपण, तरीच महिमान येईल कळू. कुठलीही गोष्ट त्या गोष्टीबद्दल माहिती करून घ्यायची असेल तर त्याचा अनुभव असावा लागतो. बघा, मृदंग ज्याला कळतो त्याला मृदंग वाजवल्याच्या नंतर कळतं यानं काय वाजवलं. बरोबर. ज्याला भजनात यायची सवय आहे, ज्याला कीर्तनात यायची सवय आहे, त्याला कळतं नेमकं इथं काय चाललंय. नेहमी ज्यांना कीर्तन ऐकायची सवय त्यांना असे गुणवान बघितले, पठाडी महाराजांसारखे, ऋषिकेश महाराजांसारखे, कृष्ण महाराजांसारखे, आनंद वाटतो.
अरे ज्यांना यातला रस नाही त्यांना काय माहिती याची किंमत काय आहे? बरोबर आहे की नाही? अरे इथं येण्यासाठी, इथं हे कळण्यासाठी ते अनुभवावं लागतं. कुठलीही गोष्ट कळण्यासाठी ती अनुभवावी लागते. जो प्रेम गली आए नहीं प्रियतम का ठिकाना क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं प्रेम निभाना क्या जाने प्रेम गली. बघा अनुभवावं लागतं तेव्हा त्या गोष्टीची माणसाला किंमत कळते, ती गोष्ट कळते. तसं संतत्व ही अनुभवाची गोष्ट आहे. आणि अनुभव जर संतत्वाचा असेल त्याला संत कळतात. संतत्व हे कोणालाही कळत नसतं. त्याच्याकरता तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण. संतत्व संतत्व नुसतं बोलून होत नसतं. नाही संतपण मिळत हे हाटी हिंडता कपाटी राणी वनी. रानावनात फिरून संतत्व मिळत नसतं, ते अनुभवावं लागतं. आणि नुसतं बोलून सुद्धा जमत नसतं. शाब्दिकाचे काम नाही येते, शाब्दिकाचे काम नाही येते महाराज. संतत्व कळण्यासाठी आपल्याला संतांकडे जावं लागेल. तसं तुकोबराय आपल्याला संतत्व समजावून सांगतात, कोणाला संत म्हणावं. तर तुकोबराय गोड अशा प्रकारची विशेषणं वापरतात या अभंगामध्ये. महाराज म्हणतात जे पवित्र आहे, जे सोवळे नाम शुद्ध आहे, त्या भुवनामध्ये त्यांच्यासारखी पवित्र आणि सोवळी अशा प्रकारची दुसरी कुठली गोष्ट नाही. अभंगाच्या प्रथम चरणात पवित्र सोमवारी पवित्र सोमवारी पवित्र सोमवारी पवित्र सोमवारी पवित्र सोमवारी पवित्र सोमवारी पवित्र भूमंडळी. बघा अभंगाच्या प्रथम चरणापर्यंत आपण आले आहोत. जगद्गुरु तुकोबराय संतांच्या लक्षणाबद्दल बोलत असताना म्हणतात की संत हे पवित्र आहे, संत हे सोळी नाम शुद्ध आहे. बघा आता पवित्रतेचे अनेक प्रकार पडतात. जास्त अवघड चिंतन सांगून तुमचा मी वेळ घेणार नाही. 6 प्रकार पवित्रतेचे पडतात. कुलता पवित्र, कलता पवित्र, देशता पवित्र, संस्कारता पवित्र, संबंधा पवित्र, अनेक वगैरे वगैरे. परंतु सज्जना हो, आज संत जे पवित्र आहे ते स्वरूपतः पवित्र आहे. संतांच्या सारखी दुसरी पवित्र वस्तू नाहीये. पवित्रता ही संतांच्या सहवासानं दुसऱ्याला येत असते. संतांच्या बघा आज आमचं लोक दर्शन घेतात. महिला मंडळी एक लक्ष द्या. आज आमचं लोक दर्शन घेतात. का म्हणून दर्शन घेतात? का म्हणून घेतात?
संतांची लोकांची एक धारणा असते बघा. आळंदीहून आलेले हे साधक, आळंदीहून आलेले हे महाराज मंडळी आपल्यासाठी कोण आहे? माऊली आहे. माऊली आहे म्हणून आमच्याकडे बघताना लोकांची धारणा अशी असते की यांच्यामध्ये माऊली असते. बघा मोठं त्यांचं मन असतं. आता ते माऊली, समोरचा व्यक्ती माऊली म्हणण्याच्या योग्यतेच आहेत की ते सांगता येत नाही, परंतु मात्र ती पवित्रता, ती धारणा त्याच्यासाठी कशामुळे येते? एकमेव ज्ञानोबरायांच्या सानिध्यात राहिल्यामुळे येते. आज आपण जर बघितलं तर एखाद्या खांबावरती उभे मंदिर तुम्ही बघितले असतील, बरोबर आहे की नाही? खांबावरती उभे मंदिर तुम्ही बघितले असतील, परंतु खांबासाठीच मंदिर कधी बघितलं का? बघितलं का कधी? खांबासाठी मंदिर नसेल बघितलं तर बघा, नेवाशाला एका खांबाचं मंदिर आहे. का? म्हणून कारण माऊली महाविष्णू ज्ञानोबरायांनी जी ज्ञानेश्वरी सांगितली, ती ज्ञानेश्वरी ज्या खांबाला टेकून सांगितली, त्या खांबाचं आज मंदिर उभं राहिलं. संतांच्या सहवासानं त्याला पवित्रता आली. बघा आज एका रेड्याची समाधी आहे आणि त्या रेड्याच्या समाधी पुढे कीर्तन केली जातात. त्याला रेडा म्हणता येत नाही, रेडे महाराज म्हणावं लागतं, बरोबर नाही? काय म्हणावं लागतं? रेडे महाराज. इथं महाराजाला कोणी महाराज म्हणायला तयार नाही, पण त्याला रेडे महाराज म्हणावं लागतं. कारण संतांच्या सहवासानं त्याला पवित्रता आलेली आहे. हो, संत ज्याला सहवास देतात, संत ज्याला जवळ करतात, त्याला पवित्रता अशा प्रकारची येत असते. म्हणून संत हे पवित्र आहे. आणि दुसरं विशेषण तुकोबारायांनी वापरलं, संत सोहळी आहे. सोहळी म्हणजे सोहळं कळतं तुम्हाला? सोहळी, सोहळं. बरं, सोहळं बऱ्याच लोकांचं सोहळं म्हणजे सकाळी पूजेला जे घातलं जातं त्याला काय म्हणतात लोक? बरोबर आहे की नाही? पूजेला आपण जे वस्त्र घालतो त्याला लोक काय म्हणतात? सोहळं म्हणतात. ते सोहळ्यात म्हणतात, सोहळ्यात. सोहळा तो नाही बरं का ज्ञानोबरायांचा, सोहळं म्हणतात. बघा, सोहळी त्याचा अर्थ सोहळं होत नाही. सोहळी शब्दाचा अर्थ होतो शुद्ध, पण पवित्र शब्दाचा अर्थ तरी काय होतो? शुद्धच होतो ना. मग दोन शब्द तुकोबारायांनी का वापरले त्याचं कारण तुम्हाला सांगतो. भजन करा. विडाला पवित्र एक वेगळं आणि शुद्ध वेगळं. बघा, एक दृष्टांत देतो आणि पुढे चालतो. पाणी धरा. पाणी काही ठिकाणचं पाणी पवित्र असतं पण शुद्ध नसतं, बरोबर नाही? काही ठिकाणचं पाणी पवित्र असतं, शुद्ध नसतं. काही ठिकाणचं पवित्रही नसतं आणि शुद्धही नसतं. काही ठिकाणचं पाणी शुद्ध असतं पण पवित्र नसतं. काही ठिकाणचं पाणी पवित्रही असतं आणि शुद्धही असतं. कुठलं पाणी? कुठलं तुम्हाला सांगतो. एका ठिकाणचं पाणी फार पवित्र आहे पण शुद्ध नाही. कोणतं पाणी? चंद्रभागेचं पाणी फार पवित्र आहे. चंद्रभागेच्या पाणी एवढी पवित्रता दुसऱ्या पाण्याला नाही, परंतु ते पाणी पिण्यास योग्य नाही महाराज. त्याच्यामध्ये स्लो पॉयझन आहे. ते जर पाणी पिलं तर एखादा माणूस मरू सुद्धा शकतो. तेवढं ते अशुद्ध अशा प्रकारचं पाणी आहे. पवित्रता आहे पण शुद्धता नाही. आणि काही ठिकाणच्या पाण्यामध्ये शुद्धता असते पण पवित्रता. हॉटेलमध्ये जे तुम्ही पाणी पिता म्हणजे महाराज, तुम्ही म्हणतात महाराज तुम्ही पित नाही का? कधी कधी वेळ आली तर आम्हाला सुद्धा अरे त्याला शुद्धता नक्की आहे, शुद्ध आहे पाणी ते, परंतु पवित्र आहे का? नाही. का पवित्र नाही? अरे त्याला चंद्रभागेच्या पाण्या एवढी पवित्रता नाही महाराज. ते चंद्रभागेच्या पाण्याची बरोबरी करू शकत नाही, ते पवित्र नाही. काही ठिकाणचं पाणी पवित्रही नाही, शुद्धही नाही. माहिती तुम्हाला ते पाणी? बऱ्याच लोकांना माहिती. ते पवित्रही नाही, शुद्धही नाही, पण ते पाणी पित असताना लोक असं पितात आणि डोळे झाकून पाणी पिलं जातं. ते तुम्ही म्हणता महाराज तुम्हाला नाही माहिती पितात की लोक असं. ते पाणी शुद्धही नाही आणि पवित्रही नाही. आता काही एका ठिकाणचं पाणी असं आहे जे पवित्रही आहे आणि शुद्धही आहे, ते म्हणजे आमच्या वारकऱ्याच्या घरचं पाणी. विडाला वारकऱ्याच्या घरी जर तुम्ही गेला, तहान लागली तुम्हाला, तर ते पाणी कसं आहे? पवित्रही आहे आणि शुद्ध सुद्धा आहे. तसं संत हे पवित्रही आहे आणि शुद्ध सुद्धा आहे. एक तीच भूमंडळी. या भूमंडळामध्ये संतांच्या एवढी पवित्र आणि शुद्ध अशा प्रकारची दुसरी गोष्ट नाही. आणि जगद्गुरु तुकोबाराय अशा पवित्र अशा संतांच्या आवडीची गोष्ट सांगतात. बघा, आवड ही प्रत्येकाला असते. आवड ही प्रत्येकाला असते. कोणाला काय आवडतं, कोणाला काय आवडतं, कोणाला काय आवडतं, कोणाला काय आवडतं. प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. एखाद्याला गोड खायला आवडतं तर तिखट आवडत नाही. एखाद्याला तिखट आवडतं तर गोड आवडत नाही. एखाद्याला गोड हे आवडतं, तिखटही आवडतं, पण त्याला घरात जेवायला आवडत नाही.
कुठं हा बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम झाला हल्ली. त्या लोकांना घरात जेवायला आवडत ह्या कोरोनामध्ये बरेच नीट झाले त्याच्यामध्ये. हा आजार कोरोनाने बऱ्याच लोकांचा बरा केला, पण त्या अगोदर बऱ्याच लोकांना घरात जेवायला आवडत नव्हतं. बघा आमच्या शेजारी एक माणूस आहे, त्या माणसाला घरात जेवायला आवडतच नव्हतं. पण जसा कोरोना आला त्याला सवय लागून गेली घरात जेवायची. आता बिचारा तुम्हाला नाही सांगणार मी, तो इथे जाऊन काडी करायला बसले. आता बिचारा घरात जेवतो. कारण सांगायचं तुम्हाला महाराज, प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. कोणाला काय आवडतं. कीर्तनाला आले तर इथं सुद्धा काय सगळे सारखे थोडी असते सुंदर, प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. कोणाला काय आवडतं. एखाद्याला गायन आवडतं, एखाद्याला मृदंग आवडतो, एखाद्याला कीर्तनकार आवडतो, तर एखाद्याला टाळकरी आवडतात. असं होतं ना. आता सगळं सगळ्याला आवड असं काही सांगता येत नसतं महाराज. प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न असते. त्याच्या आवडीनुसार तो पाहत असतो समोरचं काय चाललं म्हणून. ज्याला कीर्तनकार आवडतो तो कीर्तनाबद्दल बोलतो. बरं काही जे बोलू नये ते पण बोलतात, बरोबर नाही. काय काय लोक नुसते प्रश्न करण्यासाठी आले असते, ते पाहायला आले असते काय चाललं नेमकं, बरोबर नाही. मग चर्चा सुरू झाली. कसं होतं रे कालचं कीर्तन लय भारी होतं म्हटले. दुसरा म्हणतो काय भारी आहे, काय खरं म्हणजे महाराजाचं. नीट फेटाच घालता नाही आला. काय घालता नाही आला? फेटा घालता नाही आला. आता फेट्याचा आणि कीर्तनाचा काही संबंध आहे का? नाही. दुसऱ्याला विचारतो कसं होतं हे कालचं कीर्तन, म्हणतो कालचं कीर्तन पण बरं होतं, पण जरा काल महाराजांनी चांगले कपडे नव्हते घातले. आता कपड्याचा आणि कीर्तनाचा काही संबंध आहे का? नाही. तिसरा म्हणतो महाराज कीर्तन जरा बरं होतं, पण महाराजांची तब्येत नव्हती चांगली. महाराजाची अरे तब्येतीचा बघा बरं, आमच्याकडे बघून वाटतं तसं काही. अरे तब्येतीचा आणि कीर्तनाचा काही संबंध नाही. अरे लक्षात ठेवा, विंचू लहान राहतो, विंचू लहान असतो, पण त्या लहान विंचवाचा ढाक्या तेवढाच बसतो. म्हणजे आमचं कौतुक करतो असं नाही, पण तो लक्षात ठेवा हे कीर्तन ओळखण्याचं साधन नाही ना. अरे काही बरं जिथं काहीच काढू नये, कीर्तन चांगलं केलं, तब्येत चांगली आहे, महाराजाची दाढी गाडी बॉडी सगळं काही ठीकठाक आहे, फेटा चांगला घातला, स्वर आहे, ताल आहे, चांगला मृदंग वाजवला कीर्तनामध्ये, चांगलं गायन केलं कीर्तनामध्ये, पण तरी लोक काही चूक काढल्याशिवाय राहत. काय म्हटले त्या विकास महाराजांनी कीर्तनकार आणला आणि त्या कीर्तनकाराची मावशी म्हटले तंबाखू खाती. आता कीर्तनकाराच्या मावशीचा आणि कीर्तनकाराचा काही संबंध काही नाही महाराज. पण प्रत्येकाचा आवड भिन्न भिन्न असते. कोणाला काय आवडतं, परंतु आवडतं मात्र प्रत्येकाची एक आवड असते बघा. प्रत्येकाची एक आवड असते आणि ज्याची जी आवड असते ते त्याच्या जवळ असतं. काय ज्याची जी आवड असते, एखाद्याला तंबाखू खायची आवडत असेल, तंबाखू त्याच्या खिशात तुम्हाला एका टायमाला पैसे नसतील, पण तंबाखू राधी मारा. नसली पुडी तरी सांडलेली तंबाखू नसली पुडी तरी त्या खिशात सांडलेली. बघा त्यांचे खिशे कधीच चांगले नसते तंबाखू खाणारे. नुसते खिशे नाही बघा, इथं कोणी असतील ती सोडून बरं का, आमच्या इकडचे सांगतो, नुसते खिशे नाही मारा त्या तंबाखू खाण्यात दात सुद्धा. हे व्यसन फार अवघड आहे. तंबाखू आणि ते काय दुसरं काय असतं ते गुटखा, त्या गुटक्यानं माणसाचे दात खराब होते. त्याच माणसाला आरशात पाहून जरा कळू बी लागतं आपली दात खराब होऊन चालले म्हणून, पण खाल्ल्याशिवाय राहत. किती अवघड गोष्ट आहे. कारण त्याचं काय माहिती तुम्हाला, काय कारण आहे? आवड आहे ना. आवड ज्याला जी असते ती गोष्ट त्याच्याजवळ राहते. तसं देवाची ही सुद्धा, संतांची सुद्धा एक आवड आहे. संतांची सुद्धा एक आवड आहे, आणि ती आवड काय आहे ते अभंगाच्या दुसऱ्या ज्याचा आवडता देव, ज्याचा आवडता देव, आवडता देव, ज्याचा आवडता देव, ज्याचा
हरी टाळी वाजवा बस आली एकदा ज्याला 100 मिळाले त्याला काय वाटतं 1000 मिळाले वाटतं महाराज प्रत्येकाचं असंच असतं बस स्टँडवर भीक मागणारा भिकारी दिवसाचे 100 रुपये जर कमवत असला त्याला काय वाटतं संभाजीनगर सारख्या शहरामध्ये गेल्याच्या नंतर आपण रेल्वे स्टेशनवर जर भीक मागितली तर 1000 मिळतील पुढे 1000 मिळाले की त्याला वाटतं 10,000 याचे कसे होतील करता करता निशोष्टी शतम शती दश शतम लक्षम सहस्रा दीपो लक्षेशी शती पालताम शतीपती चक्रेश राम वांछती किती जरी मिळालं माणूस तृप्त होत नाही महाराज तृप्त असावा माणूस तो खऱ्या अर्थानं श्रीमंत मानला जातो तो खऱ्या अर्थानं धनवान मानला जातो आमच्या संतांच्या दृष्टीने पण तृप्त होत नाही मानला किती जरी मिळालं आपल्याला ते मिळवाच वाटतं एक भिकारी भीक मागत होता भीक मागता मागता आता एवढा दृष्टांत सांगतो बघा आणि सेवा संपवतो तसं काही नसतं वेळेत आपलं बरोबर चालू आहे एक दृष्टांत सांगतो आणि सेवा संपवतो बघा एक भिकारी भीक मागत होता आणि भीक मागता मागता त्याला एका धनवान सावकारानं श्रीमंत माणसानं त्याला एक सोन्याचं नाणं दिलं सोन्याचं नाणं दिलं आता सोन्याचं नाणं त्यानं पाहिलं बरंच जड होतं ते आणि ते सोन्याचं नाणं त्यानं पाहिलं बस आता या सोन्यासारखी गोष्ट दुसरी नाही म्हटली खूप मोठी गोष्ट आली आपल्याकडं खूप मोठा पैसा येणार आहे ना पण सध्या आपलं भीक मागून पोट भरतं जर कदाचित पुढं चालून जर लॉकडाऊन पडलं पुढं चालून जर लॉकडाऊन पडलं आणि महाराज लोकांची कीर्तनं बंद झाले हां सगळं काही बंद झालं तर मग आपल्याला हे नाणं काय होईल काम येईल सध्या आपण भीक मागून चांगलं चालू आहे आपलं त्यानं असा विचार केला आणि ते नाणं एका पडक्या वाड्यात पुरून ठेवलं कारण त्यानं काही दिवस लुटले बिचारा हुशार असन भाग्यवान असन थोडा जरा भरपूर पैसे कमवणार असन बिचाऱ्याचं लग्न पण झालं भिकाऱ्याचं लग्न सुद्धा झालं लग्न झाल्याच्या नंतर ठरल्याप्रमाणे त्याला मुलं झाली वगैरे 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 पुढचा भाग वेगळा आता घरातले पोटं वाढले म्हटल्याच्या नंतर त्याच्या घरामध्ये अन्नाची कमतरता होऊ लागली बायकोनं सांगितलं अहो काय सांगता 3-3 वेळेस तुम्ही माझ्याकडे नाणं आहे माझ्याकडे नाणं आहे सोनं आहे म्हटले सोनं आहे कुठं आहे ते सोनं कुठं आहे म्हटले सोनं अहो इथं मुलं उपाशी मरतायत आणि तुम्ही सोन्याची गोष्ट करतात राग आला महाराज बायको जर एखाद्या वेळेस नवऱ्याला जर उंच स्वरात बोलली राग येतो माणसाला येतो की नाही येतो की नाही राग येतो की नाही येतो की नाही येतो म्हणा ना येतो माणसाला राग येतो पण माणूस प्रकट नाही करीत ना कसा करावं कसं सांगा महाराजाला का आम्हाला राग येतो असा प्रश्न असतो रागाला म्हणावं तर महाराज म्हणजे चला आम सगळं जा सोडून महाराज सगळं द्या महाराज राग येतो माणसाला तसं याला राग आला यानं सांगितलं बस आता काय आता बोलायचं नाही शब्द आता लगेच जातो म्हटले पडक्या वाड्यातून ते नाणं घेऊन येतो दुपारची वेळ महाराज ऊन पडलं रखरखत ऊन बायात चप्पल नाही अशा अवस्थेत तो बेकारी त्या वाड्याकडे निघाला कुठं त्या पडक्या वाड्याकडं ज्या वाड्यात ते नाणं पुरून ठेवलं होतं आणि चालता चालता रस्त्यानं त्या राज्याचा राजा त्याला भेटला त्या राजानं पाहिलं अरे काय बेकारी माणूस आहे म्हटलं काय अवस्था द्यायची म्हटलं पायात चप्पल नाही डोक्यावरती काही बांधलेलं नाही खूप ऊन पडलं म्हटलं दया आली त्याला पूर्वीच्या राजांना दया यायची आताचा विषय सोडा पूर्वीच्या राजांना दया यायची आणि त्या राजानं काय केलं याला बोलावून घेतलं का रे बाबा काय झालं त्यानं सांगितलं 10 वर्षापूर्वी मी एक नाणं होतं म्हटलं पाटलानं दिलेलं ते नाणं या वाड्यात पुरून ठेवलेलं आहे आज मला त्याची गरज आहे आणि ते आणायला चाललो अरे म्हटलं 10 वर्षापूर्वी ठेवलेलं नाणं आहे म्हटले तुला आज कसं काम येईल नाही म्हटलं एक काम कर तुझी दया आली मला मी तुला काही नाणे देतो म्हटले प्रधानजीला आवाज दिला प्रधानजी मागं जो होता आहे का हाय माग आपले बी आहे माग प्रधानजी मागत होते प्रधानजी सांगितलं बोला महाराज म्हटलं एक काम करा आपल्या तिजोरीतून 10 सोन्याचे नाणे घेऊन या किती 10 एका नाण्याचं वजन 10 तोळे आता 10 नाण्याचं वजन किती झालं 100 तोळे सोनं आता हे कमी झालं का महाराज तेवढे नाणे घेतले आणि त्याच्या हातात ठेवले जाय म्हटले निघाला भिकारी आणि त्याला भिकाऱ्याला त्या राजानं आवाज दिला अरे थांब 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 हे नाणे घेऊन तू काय करणार कुठं जाणार त्यांनी सांगितलं हे बा राजेसाहेब तुम्ही दिलेले नाणे खूप झाले म्हटले आता काय काळजीच मिटली आता हे नाणे घेणार वेरूळला जाणार म्हटले मी तुम्हाला दया आली माझी चांगली चप्पल घेणार चांगली चप्पल घेणार म्हटले आणि चांगले कपडे घेणार पुन्हा ती चप्पल घालणार
याच रस्त्याने इकडे येणार आणि इकडे आल्याच्या नंतर समोर असं पुढं पडक्या वाड्याकडे जाणार. पुढं पडक्या वाड्याकडे कशाला म्हटली, मग नाणं पुरून ठेवलं ना, कमी पडले का, प्रधानाला आवाज दिला, प्रधान अजून नाणे द्या म्हटले, अजून 10 दिले, ते नाणे घेतले निघाला. अरे आता हे घेऊन काय करणार, त्यानं सांगितलं आता नाण्याची किंमतच नाही, 200 तोळे सोनं झालं म्हटलं. आता हे सोनं घेऊन मी आता वेरूळ न जाता थेट संभाजीनगरला गेल्याच्या नंतर सुंदर अशा प्रकारची बाईक घेणार, मोटरसायकल घेणार. ती मोटरसायकल घेऊन पुन्हा असं या माटेगाव मार्गे याच रस्त्याने येणार. या रस्त्याने आला की पुढं असं पुढं पुढं ती ध्यानात ठेवा ना, ते जाईन हारून पडक्या वाड्याकडे जाणार. राजाला वाटलं अरे काय बाबा तेवढं नाणं सुटत नाही, किती माणसाची अपेक्षा असते, तेवढं नाणं सुटत नाही, भरपूर मिळालं ना. आता एक काम कर, तुझी भूक भागतच नाही का, प्रधानाला आवाज दिला, आपल्या राज्याचा नकाशा आणा म्हटले. काय ना नकाशा आणला, नकाशा त्याच्या समोर ठेवला, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत माझं राज्य आहे, सांग म्हटले याच्यातला कोणता भाग तुला पाहिजे. त्यांना सांगितलं महाराज पडका वाडाच्या बाजूला असन मला तोच भाग पाहिजे. अरे कुठपर्यंत, अरे किती जरी मिळालं, ब्रह्मांडाचं राज्य जरी मिळालं, ब्रह्मांडाचा चालक मालक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असणारा परमात्मा पर्यंत जरी पोहोचला तरी सुद्धा बळीच्या दारात जाऊन भीक मागावी लागते. सज्जन हो तृप्तता होत नसते. तसे आमचे संत हे सरती पुरती धनवित्ते, आणि अशा संतांची सेवा जर आपण केली तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली नारायण, ज्ञानेश्वर माऊली नारायण, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण. जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगावरती मी बोलण्याचा प्रयत्न केला आहे. पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. बघा अगदी बरोबर वेळेमध्ये आपलं कीर्तन संपलेलं आहे. बघा आपल्या सर्व ग्रामस्थांच्या अथक परिश्रमानं तन मन धनाच्या सहकार्यानं கூட अशा प्रकारचा कार्यक्रम आपण अनुभवतोय. गावाचं सहकार्य आहे, थोरामाठींची उपस्थिती आहे, आमच्या विकासदादांचं खूप सुंदर अशा प्रकारचं नियोजन मार्गदर्शन आहे, आणि सर्व गुणवानांची उपस्थिती आहे, आणि या सुंदर अशा प्रकारच्या कार्यक्रमाचा आपण उपभोग घेतो आहोत. आणि हा कार्यक्रम अगदी आज आपण 50व्या वर्षी त्या ठिकाणी ही 50वं वर्ष उपभोगतो आहोत. या कार्यक्रमाची शताब्दी आपण या ठिकाणी संपन्न करावी अशी अपेक्षा मी भगवंताच्या चरणी व्यक्त करेन. आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम आपल्या गावामध्ये नेहमी होत असतात. तोच कार्यक्रम अगदी घेऊन येत आहेत आपले सर्व ग्रामस्थ मंडळी. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं अगदी मळ्यात, बरोबर ना, मळ्यामध्ये त्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. खूप मोठा कार्यक्रम आहे, त्याचं स्वरूप खूप मोठं अशा प्रकारचं आहे. थोरा मोठ्यांचे कीर्तन त्या ठिकाणी तारखी घेण्यात आलेले आहे. त्याही कार्यक्रमाचं गोड अशा प्रकारचं नियोजन तयार झालेलं आहे. अगदी त्या नियोजनामध्ये कुठलाही बदल आता होणार नाही. अगदी खूप छान नियोजन आहे, आणि निश्चितच आपल्या श्रवणासाठी आपल्या परमार्थ मार्गामध्ये गोड अशा प्रकारचं मार्गदर्शन त्या कार्यक्रमातून होईल. मोठ्यांचं त्या ठिकाणी उपस्थिती असेल, गुणवान त्या ठिकाणी खूप मोठे असतील, आणि म्हणून निश्चितच त्याही कार्यक्रमाचा आपण आस्वाद घ्यायचा आहे. आज सप्ताहाचा आपला 6वा दिवस आहे, आणि 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी संपन्न करत असताना त्यांच्याकडून सर्व हे निमंत्रण मला प्राप्त झालं. आपल्या गावचे असणारे रावते अण्णा असतील, त्याचप्रमाणे आपल्या गावात 7 दिवस ज्यांनी उपस्थिती दाखवली. वास्तविक आता 7 दिवस राहण्याची त्या ठिकाणी त्यांची मनस्थिती कुठे नसते, आणि खूप मोठा व्याप असतो असे आमचे विकासदादा, खूप मोठे युवा उद्योजक ते सुद्धा ते आहेत. आणि महाराष्ट्राच्या तमाम कीर्तनकाराचं ज्यांची थेट संपर्क आहे, आणि हे सगळं असताना सुद्धा आपल्या जीवनातली सगळी व्यस्तता दूर ठेवून आपल्या गावात 7 दिवस या ठिकाणी उपस्थित आहे. आणि कार्यक्रमाचं नियोजन अगदी यथोचित, अगदी सर्व आमचे काय नाव भाऊंचं, प्रदीप दादा त्यांचीही उपस्थिती आहे. आणि या सगळ्यांना बरोबर घेऊन आमचे अण्णा असतील, गावातील भजनी मंडळ असेल, गावातील तरुण मंडळ असतील, ज्यांच्याकडे आम्ही वास्तव्याला आहोत, अर्थात आमचे उमेश भाऊंचा सर्व परिवार असेल, बरोबर नाही, अगदी सर्वजण अगदी खूप छान अशा प्रकारची सेवा करतायत. आणि सज्जनावर सांगेन मी तुम्हाला, आजचा जो अभंग मी घेतला होता त्या अभंगाचं शेवटचं चरण असं की तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. आपण जर खऱ्या अर्थानं संतांची सेवा करत असाल, संत म्हणून एखाद्याची सेवा करत असाल, तर दुसरी आपल्याला देवाची सेवा करण्याची गरज नाही. काही काही ठिकाणं असे असतात, ती सेवा केल्याच्या नंतर आपल्याला वेगळी देवाची सेवा करायची गरज नाही. तुकोबारांचं एक अभंग आहे, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा. स्वामीची सेवा करणं ही त्या सेवकाची त्या ठिकाणी भक्तीच आहे.
पतीची सेवा करणं आई त्या स्त्रीसाठी एक भक्तीच आहे. शिष्यानं गुरुची सेवा करणं ही त्याची भक्तीच आहे. तसं आपल्याकडे आलेल्या अतिथीची सेवा करणं, काय आपल्याकडे आलेल्या अतिथीची सेवा करणं ही सुद्धा एक भक्तीच आहे. अतिथी देवो भव आपली संस्कृती आपल्याला शिकवते. तसं गावानं सुंदर अशा प्रकारचं नियोजन केलं आणि सर्व महाराज मंडळींच्या वरती प्रेम करणारं आपलं गाव आहे. आणि निश्चितच हे प्रेम संबंध नित्य त्या ठिकाणी पुढे अगदी थोरा मोठ्यांचं मार्गदर्शन आपल्याला होत राहील अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. आणि या लांबलेल्या सेवेला थोडं पुढे गेलं त्याबद्दल या लांबलेल्या सेवेला त्या ठिकाणी पूर्ण वेळ म्हणतो शिवम भवतु ओम शांती शांती. विठ्ठल जय जय विठ्ठल. चांभारवाडी जनार्दन नगर येथे भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. चांभारवाडी जनार्दन नगर तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर. भव विकास महाराज पाटील यांच्या भव्य मार्गदर्शनात समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ चांभारवाडी जनार्दन नगर. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.